रुपाली चाकणकर यांनी शासकीय सुरक्षेचा वापर रीलसाठी केला असा आरोप स्वराज्य पक्षाने केलाय। रुपाली चाकणकर यांची सुरक्षा काढण्याची स्वराज्य पक्षाची मागणी आहे। स्वराज्य पक्षाचे प्रवक्ते धनंजय जाधव यांनी मुख्यमंत्र्यांना या संदर्भात पत्र पाठवलं आहे। चाकणकर यांनी शासकीय सुरक्षेचा वापर रीलसाठी केला असा आरोप स्वराज्य पक्षाकडून करण्यात आलेला आहे। त्यावेळी रुपाली चाकणकर यांची सुरक्षा काढा अशी मागणी स्वराज्य पक्षाकडून करण्यात आली आहे। रुपाली चाकणकरांना दिलेली पोलिसांचं संरक्षण हे मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या महिलांना चुकीचा संदेश देते। तात्काळ त्यांना दिलेली स्वीकृती ही तात्काळ काढली पाहिजे। त्याचं कारण म्हणजे महिला आयोगाच्या अध्यक्षांना जर महाराष्ट्रामध्ये फिरताना सुरक्षितता जाणवत नसेल तर महिलांना आपण काय संदेश देणार। राज्याचे गृहमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, महाराष्ट्रातील लाडके दादा अजितदादा पवार, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब, आपल्याला हात जोडून विनंती करतो, तुमच्या पक्षाची प्रतिमा मलिन होत आहे। कार्यक्षम असणाऱ्या महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी जर मयुरी हगवणे प्रकरणामध्ये चांगल्या पद्धतीचा न्याय दिला असता, चांगली भूमिका पार पाडली असती तर वैष्णवी हगवणेला आज मृत्यूला बळी जावं लागलं नसतं। त्यामुळे या रुपाली चाकणकर फक्त त्यांच्याकडे असणारं पोलीस प्रोटेक्शन, हे रील्स तयार करणं, लाईक्स मिळवणं आणि स्वतःचा एक समाज माध्यमांमध्ये दबदबा निर्माण करणं यासाठी वापरतात। त्यांना कोणापासून थ्रेट आहे, त्यांच्या जीविताला कोणापासून धोका आहे हे पुढे आलं पाहिजे। आणि जर ते नसेल तसं नाहीच आहे, तुम्ही त्यांची सुरक्षा तात्काळ काढा आणि महिला भगिनींना, आपल्या लाडक्या भगिनींना चांगला संदेश द्या की तिचं प्रोटेक्शन काढून, म्हणजे ताईंचं प्रोटेक्शन काढून आम्ही सामान्य जनतेला गरज असणाऱ्या महिलांना ते प्रोटेक्शन दिले हा संदेश द्या। तात्काळ यांचं प्रोटेक्शन काढा आणि यांचा राजीनामा देखील द्या। तर स्वराज्य पक्षाचे प्रवक्ते धनंजय जाधव यांनी ही मागणी केली आहे। चाकणकरांनी शासकीय सुरक्षेचा वापर हा रीलसाठी केला असा आरोपही त्यांनी केला। त्यांची सुरक्षा काढा अशी मागणी स्वराज्य पक्षाकडून करण्यात आली आहे। रुपाली चाकणकर यांनी शासकीय सुरक्षेचा वापर रीलसाठी केल्याचा आरोप स्वराज्य पक्षाकडून करण्यात आलाय। त्यामुळे रुपाली चाकणकर यांची सुरक्षा काढा अशी मागणी स्वराज्य पक्षाचे प्रवक्ते धनंजय जाधव यांनी केली आहे। त्यांनी यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं आहे।